सुशीला ग काय सुशीला, माणसाला घडीभर सुखाची झोप तर घेऊ द्यात जमाय. हो उठा बरं तुम्ही. सूर्य डोक्यावर आला तरी बी लोळत पडते. अशामुळेच लक्ष्मी आपल्या दारात येत नाही. अगं पण रातभर जागून ड्युटी केलेल्या माणसाला विश्रांती तर नको का थोडी? झोप तरी होती का नीट तुमची? हा, रात्रभर नुसती आपली करपट ढेकर देत बसता. कसले कसले काडे पिता, चूर्ण खाता. अहो काय हे? त्याच्या परीस पोपटरावांना सांगा मला दिसाची ड्युटी द्या म्हणून. अगं बाई नौकर माणूस आहे आपण, नौकराला पर्याय असतोय का तवा? तरी तू म्हणतेस म्हणून मी एकदा बोलून बघतो साहेबांशी. हा दत्तोबा, दत्तोबा यायला कोण आलं म्हणायचं? मला काय माहित, जाऊन बघा. दत्तोबा अरे व्यंको महाराज, तुम्ही एवढे सगळे जण ह्या वेळेला इथं? माफ करा, हे असे सगळे मिळून आलोय, पण प्रकरणच तसं गंभीर आहे. मंदिरातल्या दानपेटीतून पैशांची चोरी झाली. रामकृष्ण हरी. कोणी चोरले म्हणायचे? ते चोरीचे पैसे तुमच्या घरात आहे असं कळलंय. आमच्या अहो असं काय बोलायला लागलाय तुम्ही? अहो लय खरेपणानं जगणारा माणूस आहे मी. चोरी होऊ नये म्हणून रात्रभर मी जागतो, माझ्यावर संशय. व्यंकू महाराज, अहो यांना काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही कुणाच्या सांगण्यावर आला इथं? इंदूच्या सांगण्यावर. इंदू बाळा, ये पुढे. इंदू बाळ, आपल्या घरात चोरीचे पैसे ठेवले तसं सांगितलं तू. तुझा आत्तोबा चोर वाटतो तुला? अगं चोरी करण्यापर्यंत जीव देईल तुझा आत्तोबा, पण असलं पाप कधीच करायचं नाही बाय. रडून देखून कांगावा करती. तिचा खोटारडेपणा उघडकीला आला ना. ज्या लोकांनी इतके दिवस सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं, यांच्यावरती खोटं बालन टाणती. जी घरच्यांची नाही ना ती कुणाचीच नाही. काय नाही, स्वतः चोरी करून दुसऱ्यांवरती आरोप आणती. चोर ते चोरवर शिरजोर. नाही तर काय. इंदू बाळ, रडायला काय झालं सांग बरं मला. अगं तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल? नाही व्यंकू महाराज, नाही, मला नाही सहन होते. माझं डोकं दुखतंय. मला नाही सांगायचं काही, मला नाही बोलायचं. इंदू बाळा, आता असं म्हणून नाही चालणार. आता खरं बोलावंच लागेल. सांग, जे बघितलंयस ते खरं खरं सांग. जे खऱ्याने सगळ्यांचं वाटोळ होणार आहे ते खरं बोलायचं कशाला?
बाळा तू मंदिरात जे सांगितलं होतंस ते काय होतं मग? ते आदूसाठी बोलले होते. अधोक्षज, अधोक्षज नाव आहे त्याचं. पोराच्या नावाची एवढी काळजी करता, थोडीशी पोराची तरी काळजी करत जा ना. आदूची खोटी शपथ कशाला घेतली? त्याला काय झालं असतं तर? अगे टरमाळे, हा मला बघती, माझ्यापेक्षा माझ्या पोराची तू काळजी घेणार होय? स्वतःच्या आई बापाला खाल्लं तू, हा? तू काळजी घेते माझ्या पोराची, तू काळजी घेते. वहिनी बास झाला आता, अति करताय तुम्ही. मी अति करते, मी करते का ही करते? माझी बाजू खऱ्याची आहे म्हणून इतका गप्पा बसले मी, पण माझे वाबाडे करतायत. ऐकताय ना तुम्ही, माझे वाबाडे करतायत सगळ्यांच्या समोर. हा अय व्यंकट, अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेव ना. ती गिरस्करांची थोरली सून आहे आणि तुझी वहिनी आहे. तिच्यावर असा चोरीचा आळ घेताना तू 10दा विचार करायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, आनंदी माझी बायको आहे. माझ्या बायको बद्दल एक शब्द सुद्धा खपवून घेतला जाणार नाही. हा, तुम्हाला न्याय निवाडा करायचा ना, करा तुम्ही न्याय निवाडा. मला नाही ऐकायचंय तुमचा. चला. अम्मा, जोपर्यंत इंदूचं सगळं सांगून होत नाही तोपर्यंत इथे कुणीही कुठेही जाणार नाही. इंदू, बाळा आता न घाबरता सांग. जे तू डोळ्यांनी बघितलंयस ते सगळ्यांसमोर सांग. घाबरून चालणार नाही आता. बोल. तुझ्या आत्यानं पैसे कुठे ठेवलेत ते सांग. मामाच्या अंगणातच ठेवलेत पैसे. चला सगळ्या आत जाऊ. चला. कोणी बी आत यायचं नाही. या कार्टीमुळे तुम्ही आम्हाला चोर ठरवता वय. चांगले पांग फेडलेस ग. माझ्या घरात कुणाला बी जाऊ देणार नाही सांगून ठेवते. आत्तोबा, आम्हाला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नाही. सुशीला थांब. जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. व्यंकू महाराज यातून. दौलतराव महाले सर, तुम्ही बघून या. चल बाळा, ये ये ये. इंदू, कुठे ठेवले पैसे? ते तुळशी आहे ना, त्याच्या खाली फरशी आहे. त्याच्या खाली खड्डा करून ठेवले. म्हणजे यात तुळशी खालची फरची निघते. काढा. अहो यात तर काहीच नाहीये.
असं कसं नाही? हिंदू, तू तर म्हटलं होतं की यात पैसे आहेत. मग तू असं का बोललीस? काय मग सापडले ना 500 रुपये? नाही ना सापडले? नाही, एकदा नाही, 100 वेळा, 1000 वेळा, लाख वेळा पा. आणि 500 रुपये नाही सापडले ना तर तिथे दुसरी नोट ठेवा. तर मोठ्या बाईला चोर ठरवा आणि सुळावर चढवा. काय व्यंकू भाऊजी? कोण कुठली ही किलवर दुर्री? तुझे कान भरती आणि तू हुकमाच्या लोकांवर आरोप करणार वय? गादीच्या गोष्टी सांगणारा तू? आमच्या समोर माज दाखवतो, माज. व्यंकट भाऊजी, तुम्हाला अजून कोणाची साक्ष काढायची असेल ना तर काढा. या पोरीपायी तुम्ही गोविंद बुवा दिग्रजकरांच्या थोरल्या सुनेचा अपमान केलाय. व्यंकट, अरे तुला तर सगळंच दिलंय आम्ही, मग तू का आणि कशासाठी असं वागतोयस? मला माहितीये, मला माहितीये का केलास. यांना मी कमिटीवरती आलेली नकोय. हो, मग तसं सांगायचं ना. हे असे डूक धरून उफराटे खेळ कशाला खेळायचे? हिनी अहो असं काही नाहीये. बरोबर बोलतीये ते. बर का दौलतराव, आजच सकाळी आमची चर्चा झाली बर का. मंदिर कमिटीवरची मानेबाईची जी रिक्त जागा आहे तिथं आनंदीनं यावं अशी माझी मनापासून इच्छा होती. हो, पण याला ते मान्य नव्हतं. पण भाऊजी तसं सांगायचं ना मला. या बाळंभटांना हाताशी धरून हे असली कटकार असताना कशाला रचायची? मोठे बाई, मी का तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करू? बाळंभट तसं नाही झालं का? बर, तो कोण कुठला माणूस तो मंदिरात आला आणि त्यांनी दानपेटीत 1,500 रुपये टाकले. आता मला सांगा, त्यातले 1000 रुपये कुठं गेले? कुठं गेले? तुम्ही घेतले का? का आप्पा तुम्ही घेतले का व्यंकट भाऊजींनीच घेतले? आता सांगा कुठे गेले ते पैसे? संशय घ्यायचा ना तो सगळ्यांवरती घ्या. घ्या. बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. काय व्यंकट भाऊजी? बारका भाऊन मोठ्याला खाऊ. अगं आनंदी, आता त्याला तोंड कुठं उरलंय बोलायला? नाही, पण आता त्यांना बोलावं लागत. माझा जो सगळ्यांसमोर अपमान केलाय ना त्याचं प्रायश्चित्त तुम्ही काय घेणार व्यंकट भाऊजी? हे आता सगळ्यांसमोर सांगा.
वहिनी मला थांबा. माफ करा व्यंकू महाराज, पण हात जोडायच्या आधी 2 मिनिट थांबा. सुशीला, जरा पुढे ये. पुढे ये. मगाशी तू त्या कपाटात काय ठेवत होतीस? कुठं काय तुम्ही काय पण बोलू नका. तू मगाशी कपाटात काय ठेवत होतीस? मगाशी कपाटात काय ठेवत होतीस? आपले ते कापड बिपड असतील ना. दिवसातून 10 वेळा मी ते कपाट उघडत असते आणि बंद करत असते. त्याच काय आता? मग ते कपाट आता उघडायचं आणि त्यातलं गाठोड काढून सगळ्यांसमोर खोलून दाखवायचं. कशाला? तुम्हाला कशा पाय पाहिजे हे बघा, याच्याशी आपला काही एक संबंध नाही. मला तेच बघायचंय, आपला काय संबंध आहे आणि काय नाही. तुम्ही गप्प बसा. नको ते कपाट उघड. उघड ते कपाट. हा तेच काढते. कापड आहेत. ठेव तिथं. चावी कुठे आहे त्याची? नाही. सुशीला, चावी कुठे आहे? अगं काहीच नव्हतं ना आठवड्यात. मग हे काय काय हे सांग. असं रडत बसू नको. बोल आता घाडा घाडा. काय हे सांग. केवढ्या मोठ्या संकटात ढकललेस, तुम्हाला कळतंय का तुला?
महाराज महाराज मी चोरी नाही केली हो मी नाही चोरी केली मला हे पैसे मोठ्या बहिणी ठेवायला देणार होते